हाय फ्रेंड्स, आज गटारी आहे म्हणून हे बघा मी चिकन आणलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि इकडे मी मसाला बनवून सुद्धा रेडी ठेवलेला आहे. आणि इथे बघा मी फोडणी घालायसाठी कांदा, टमाटा आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे. तर आता मी या चिकनमध्ये हळद आणि मीठ टाकून घेते. इथे मी आता चिकन शिजायसाठी तेल टाकते. 2 चम्मच घेतले. हा एक 3 चम्मच. इकडे गरम पाणी ठेवले, ते मी घेतले. ते आता मी त्याच्यामध्ये मिक्स करते, शिजायला ठेवते. इकडे बघा चिकन शिजवून घेतलेलं आहे. इकडे मी मसाला मिक्सरला लावून एकदम बारीक केलेला आहे. आणि इथे मी भांडं ठेवले, तेल टाकले आणि तेजपत्ता टाकलेला आहे. गरम मसाला मी टाकत नाही, त्याची गरम मसाल्याची पावडर टाकते. तर इथे बघा आता मी सुकं चिकन बनवणार आहे. ते कॅमेरा पकडायला दुसरं कोणी नाही, त्यामुळे मला एका हातात फोन पकडून एका हाताने गॅस फुल करते. एका हाताने मला करावं लागतं, तेव्हा प्लीज समजून घ्या. आता हा बघा मी एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे, हा वापरते. गरम मसाले आहे, याच्यामध्ये सगळं आहे. गरम मसाला आणि ही लसूण पेस्ट आहे. हे आता मी छान मिक्स करून घेते. आमचा घरचा घाटी मसाला आहे, हा मी आता टाकणार आहे. हा मी याच्यामध्ये आमचा घरचा घाटी मसाला आहे. खूप टेस्टी आहे आणि तिखटही आहे. हा 3 ते 3.5 चम्मच टाकलेला आहे मी, कारण आम्हाला चिकन तिखट लागतं.
आता हे मी मिक्स करून घेते. इथे बघा छान आता तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी चिकन टाकून घेते. याच्यामध्ये चिकन टाकून घेतलेलं आहे. मी सोप्या आणि घाटी पद्धतीने बनवते. तुम्हालाही घाटी पद्धतीने बनवायचं असेल तर प्लीज असं बनवून खाऊन बघा. खूप छान लागेल आणि खूप टेस्ट पण येईल. तुम्ही पुन्हा पुन्हा कराल. आणि तुम्हाला जर घाटी मसाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. कोणाला हवा असेल तर मी स्वतः बनवून देईन. माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी मी काही करू शकते. जे मला सपोर्ट करतात, माझ्या व्हिडिओला सबस्क्रायबर करतात आणि लाईक कमेंट करतात, त्यांना मी स्वतः घाटी मसाला बनवून देईन फ्रीमध्ये. कोणाला हवा असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. हे बघा कसा कलर आला आहे. आणि इकडे मी कोथिंबीर ठेवलेली आहे. त्यातली मी किती आता टाकते वरून. आपलं सुक्कं चिकन आता रेडी झालेलं आहे. मी आता गॅस जरा कमी करते. बघा कसा कलर आलेला आहे. आपण बघू शकता कलर कसा आला आहे. आता मी गॅस कमी करते. आता हे चिकनचं भांडं मी इकडे ठेवते. या साईडला गॅसवरती ठेवते. आता हे आपलं रेडी झालेलं आहे. चिकन शिजवलेलं अळणी पाणी घेतलेलं आहे. आता गॅस फुल केला आहे. बघू शकता तुम्ही. आता याचा मी रस्सा बनवणार आहे. हा बघा मसाला मी आता याच्यामध्ये टाकते. मसाला टाकून घेतला आहे. आता याच्यामध्ये पुन्हा मी हा गरम मसाला वापरणार आहे. आणि हे अद्रक लसूण पेस्ट. तुम्ही या पद्धतीने एकदा तरी चिकन रस्सा आणि सुक्खं चिकन करून बघा, खाऊन बघा, बोटं चाटत बसाल. एवढं सुंदर आणि छान आणि टेस्टी बनतं. आता हे आपला गरम मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून झालेला आहे याच्यामध्ये. आणि खोबऱ्याचं पण वाटण टाकून झालेलं आहे. आता आपण हा घाटी मसाला घरचा वापरणार आहे. आमचा घाटी मसाला 3 चम्मच टाकलेला आहे हे बघा. आणि आता ही वरून मी कोथिंबीर टाकून ठेवते. आता पुन्हा एकदा छान हलवून घेते. आणि हे चांगलं कडून देते आता रस्सा.
बघा रेडी आहे चिकन रस्सा, सुक्खं चिकन. आणि ही प्लेट बघा कशी मी बनवली आहे. भात, इकडे सुक्कं चिकन, सुक्कं रस्सा, इकडे कांदा लिंबू आहे. आणि इथे आहे छोटी प्लेट घेतल्यामुळे प्लेट कमी पडली आहे. आणि इथे आहे ज्वारीची भाकरी. तर या मग जेवायला साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं सुक्कं चिकन, चिकन रस्सा आणि भाकरी. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय. या जेवायला.